तर आज मी बनवते कैरीचं लोणचं, ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर सर्वात आधी कैरीचे बारीक बारीक तुकडे करून ह्याला हळद आणि मीठ लावून एक ऊन दाखवून घेतलं आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी मसाला भाजायला सुरुवात केली आहे. तर मसाल्यामध्ये मी इकडे घेतली आहे मेथी दाणे, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी. हे सगळं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते आहे बेडगी मिरची आणि तिखट मिरची. ह्या पण थोड्या भाजून घ्यायच्या आहेत. तर मी इकडे 2 किलो कैरीचं लोणचं बनवते आहे, म्हणून मी इकडे 200 ग्राम राईची डाळ घेतली आहे. तर राईची डाळ पण मी इकडे भाजून घेते. राईची डाळ 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. भाजून झाल्यानंतर सगळ्या वस्तू वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत थंड करण्यासाठी. ते सर्व थंड होईपर्यंत मी तेल गरम करून घेते. तर मी इकडे 1 किलो तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण सगळा मसाला वाटून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता सर्वात आधी मिरच्या वाटून घेते. मिरच्या वाटून झाल्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला आपला दालचिनी, लवंग आणि काळी मिरी वगैरे वाटून घेते. आणि सर्वात शेवटी राईची डाळ जी भाजून थंड केली होती ना, ती अर्धी वाटून घेते. म्हणजे अर्धी मी तशीच ठेवली आहे आणि अर्धीच वाटून घेतली आहे. आता वाटून घेतलेली डाळ पण मी या डाळीमध्ये मिक्स करून घेते. तर आता हे सर्व मिश्रण वाटून घेईपर्यंत तेल पण गरम झालं असेल. आणि हे बघा कैरी पण एकूण दाखवून सुकली आहे बऱ्यापैकी. तर आता गरम गरम तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आहे नॉर्मली. आणि नंतर त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतला आहे आणि लगेचच गरम मसाला वाटलेला टाकून घेतला आहे. आता राईची डाळ पण ॲड करून घेते. म्हणजे जी अर्धी वाटलेली होती आणि जी अर्धी अख्खी ठेवलेली होती, ती दोन्ही पण याच्यामध्ये ॲड करून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते. आता नेक्स्ट मी याच्यामध्ये टाकणार आहे वाटलेल्या मिरच्या बघा जरा अख्ख्या ठेवल्या आहे, म्हणजे जरा टेस्टला अजून चांगले लागतात. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर टाकणार चवीनुसार मीठ. आणि मी याच्यामध्ये घरचा मसाला पण टाकते, आपला मालवणी मसाला जो आपण घरी यूज करतो. 2 चमचे मी इकडे आपला घरचा मसाला ॲड करून घेतला आहे आणि सर्व मिक्स करून घेते. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. याच्या झाकणवर काहीच ठेवायचं नाही, असंच वाऱ्यावर थंड करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर कैरीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने रेडी झालं आहे आपलं कैरीचं लोणचं एकदम सिंपल पद्धतीमध्ये. तर आपण ह्याला आता उन्हामध्ये ठेवू शकतो. 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर बरणीमध्ये भरून पण आपण ह्याला उन्हामध्ये ठेवू शकतो. तर तयार आहे आपलं कैरीचं लोणचं. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.